परिभ्रमा मुक्कापुष नानीबाई चिखली तालुका कागल जिल्हा कोल्हापूर यांचंही या ठिकाणी आगमन झाले। मी त्यांचंही मनपूर्वक स्वागत करतो। सुस्वागत मागवे आजचा विषय आहे दुग्ध व्यवसाय एक नवी दिशा। परिसंवाद या ठिकाणी संपन्न होतोय। प्रगतीशील शेतकरी एकत्रित त्यांचा सन्मान टाळ्या वाजवा। आपण सर्व शेतकरी बांधव आपल्या मनपूर्वक गणेश सुरेश मोहिते, प्रदीप दिनकर मोहिते, अजय कुमार विलासराव मोहिते, शेतकरी सर्वांचं मनपूर्वक अभिनंदन। शंकर हरी पाटील, नमस्कार। आजच्या या कृषी औद्योगिक महोत्सव 2024 आजच्या या महोत्सवासाठी उपस्थित असलेले सर्व मान्यवर, उपस्थित असलेले पशुपालक, त्याचबरोबर उत्पादक सभासद, संस्थेचे पदाधिकारी, उपस्थित महिला, त्याचबरोबर विद्यार्थी विद्यार्थिनी, तरुण मित्र आणि आपण सर्व तुम्हा सर्वांचं मी या ठिकाणी पुन्हा एकदा या ठिकाणी स्वागत करतो आणि ती माझी ओळख करून देतो। माझं नाव आहे अरविंद यशवंत काटे, माझ्या गावाचं नाव आहे नानीबाई चिखली कागल तालुक्यात। गेली 27 वर्ष झालं मी या दुग्ध व्यवसायामध्ये काम करतो। आज रोजी माझ्याकडं जवळपास 100 जनावर आहे। रोजचं 600 लिटर दुधाचं संकलन होतं। पशुपालक मित्रांनो, माझ्याकडे टोटल 10 एकर जमीन आहे आणि त्या जमिनीमध्ये स्वतःच्या शेतातला जो चारा आहे त्या चाऱ्याच्या गुणवत्तेच्या आधारावर आज मी या ठिकाणी इथं उभा आहे। हे सगळं तुम्हाला सांगण्यासाठी मला वेळी संयोजकाने अगदी कमी केलेल्या 1 तासावरनं मला 45 मिनिटावर आणलं आणि 45 मिनिटावरनं मला वाटते आता अर्धा तासावरती आता म्हणजे माझ्या समोरच बसले। त्यामुळं मला जेवढं तुम्हाला देता येईल तेवढं मी द्यायचा प्रयत्न करणार आहे आणि पुन्हा जरी मला या ठिकाणी निमंत्रण दिलं तर निश्चितपणाने या ठिकाणी प्रबोधनाचा मोठा कार्यक्रम घेतला तर निश्चितपणाने माझी भरकटलेली तरुण पिढी मी या दुग्ध व्यवसायामध्ये आणण्यासाठी जोरदार या ठिकाणी मी प्रयत्न करणार आहे। दादांनो, तसं बघायला गेलं तर दुग्ध व्यवसाय हा अतिशय लहानांच्या पासून ते अगदी वयस्कर माणसांचा हा आवडीचा विषय। जनावराला चारा घालणं, चारा कापून आणणं, चारा पुट्टी करणं, जनावराला पाणी पाजणं आणि जनावराचं दूध काढणं आणि ते दूध डेअरीला घालणं इथपर्यंत अगदी सगळी माणसं आवडीनं काम करतात। मग नेमकं असं काय घडायला लागलंय की हा दुग्ध व्यवसाय आज अडचणीत आलेला दिसायला लागला। मग निश्चितपणाने दुधाचं उत्पादन वाढलं का आमचं अज्ञान वाढलं हा संशोधनाचा विषय होऊन बसलेला आहे। आज प्रत्येक माणसाला विचारलं, जुन्या विचाराच्या माणसाला विचारलं की आबा हा दुग्ध व्यवसाय परवडतो का, तर प्रश्न एकच, उत्तर एकच येतो, निश्चितपणाने 100% हा दुग्ध व्यवसाय परवडत नाही। मग अशी लोक काय म्हणा लागली तर ह्याला काहीतरी तंत्रज्ञान, नव्या एका विज्ञानाची जोड जर लावली म्हणजे काय, पारंपरिक पद्धतीच्या व्यवसायाला जर तंत्रज्ञानाची जोड लावली तर निश्चितपणाने हा दुग्ध व्यवसाय यशस्वी होतो हे मला आज यासाठी सांगायचं आहे, या ठिकाणी सांगायचं आहे। तर दादा आता सुरुवात करूया जनावरांच्या गोठ्यापासून। आपण जनावरांचा गोठा बांधलाय खरा, पण तो शास्त्रशुद्ध आहे का? निश्चितपणाने त्या जनावराला तुम्ही विश्रांती देता का? गोठ्यामध्ये किती वेळ तुम्ही काम करता हे सगळे संशोधनाचे विषय, साधे साधे विषय। अहो, जनावरांच्या शेणापासून तयार होणारा मिथेन आणि जनावरांच्या लघवीपासून तयार होणारा अमोनिया हा जर जास्त प्रमाणात जर गोठ्यामध्ये घुटमळत राहिला तर जनावरांच्या त्या गोठ्याच्या म्हणजे वरच्या बाजूला सांगायचं झालं तर तापमान वाढतं आणि याच्यामुळे होतं तरी काय, जनावरांच्या श्वसनाचा वेग वाढतो आणि निश्चितपणानं हरियाणाची तिथं पिळून घेतलेली, तिथं दूध बघून घेतलेली 7-6 लिटर 12 लिटर दूध देणारी गाय किंवा सॉरी म्हैस या आपल्या गोठ्यामध्ये येऊन जवळजवळ 5-5:30 सकाळी आणि 5-5:30 मग ही दुधाची तफावत का? मग काय झाले आमच्या गोठ्यामध्ये की असं काय घडलं की दुधाचं उत्पादन कमी झालं? तुम्ही पंजाबमधनं, हरियाणामधनं किंवा बेंगलोरवरनं गाई घेता बरोबर आहे, पण गाईचं तसं व्यवस्थापन होतं का? तुमचा गोठा हा खरोखर त्या गायीच्या लायकीचा आहे का?
हे संशोधनाचा विषय आहे. हे सगळे तुम्हाला बारकाव्याने बघावं लागणार आहे. सगळ्यात महत्वाचा विषय, तुम्ही ज्या वेळेला एखाद्या जनावरांच्या गोठ्यामध्ये तुम्ही सारखी सारखी वैरण टाकता. आज असा कुठला शेतकरी आहे काय हो, मी दिवसातनं 2च वेळा टाकतो आहे? तसं बघायला गेलं तर महाराष्ट्राचा नाही देशाचा सर्वे आहे की आपल्या या पशुपालनामध्ये 30% शेतकरी फक्त दिवसातून 2च वेळा चारा टाकतात आणि जवळजवळ 70% शेतकरी हे अजूनही पारंपरिक पद्धतीनं, म्हणजे काय, दिवसभर प्रत्येकानं उठायचं, तो चारा टाकत जायचा. म्हणजे आईनं वैरण, बाबानं वैरण, लेखानं वैरण, सुनानं वैरण, म्हणजे इतकं प्रचंड प्रमाणात वैरण टाकणं झालं की त्या जनावरांचं रवंथ करणंच थांबलं. दादानो, साधं शास्त्र आहे. एका म्हशीने एका गाईनं 24 तासामध्ये सकाळी 2 तास आणि संध्याकाळी 2 तास एवढंच खाल्लं गेलं पाहिजे. जास्त त्या जनावरांच्या पोटामध्ये एवढा चारा बसणार नाही जेवढी तुमची अपेक्षा आहे. हे सगळ्यात महत्वाचं शास्त्र आहे. म्हणजे 2 तासच त्या जनावराला चारा द्या किंवा त्याला पशुखाद्य जे काय तुम्हाला काम करायचं आहे. सकाळी एकदा 5ला गोठा चालू झाला तर 6, 7 आणि 8 3च तास सकाळी आणि 3च तास संध्याकाळी, दिवसातनं 6 तासाच्या वर कुणी काम करू नका. तुमचं अपेक्षित असं दूध जर वाढवायचं असेल तर तुम्हाला 2च शिफ्ट मध्ये काम करावं लागणार आहे. साधं शास्त्र आहे, साधं विज्ञान आहे. एका जनावरांच्या पोटामध्ये ज्यावेळेला ते जनावर चारा भरून ठेवतं त्यावेळेला ते अर्ध्या तासानं त्याला परत बाहेर काढावं लागतं आणि त्या चाऱ्याचं चर्वण करावं लागतं, ज्याला आपण साध्या भाषेमध्ये म्हणतो रवंथ करणे. म्हणजे समजून घ्या, एका मिनिटाला, आता मिनिटावर बोलायचं असेल तर 40 ते 42चा रेशो आहे. म्हणजे ह्या स्पीडनंच त्याला रवंथ करावी लागते. आणि घासावर बोलायला झालं तर भरून ठेवलेला एखादा घास ज्यावेळेला ते जनावर बाहेर काढून चावतं तर ते 45 ते 65 वेळेला चावतं. म्हणजे जनावरांचे रवंथ किती होते हे अज्ञान जे आहे, शेतकऱ्याला विज्ञान समजून सांगायची वेळ आली. म्हणजे काय, एका मिनिटाला 40 ते 42 वेळा जर रवंथ करत असेल तर एका तासाला 2400 वेळेला आणि दिवसभरामध्ये 5 तास आणि रात्रीच्या वेळेला 5 तास, म्हणजे 10 तासामध्ये 24,000 वेळेला तुमची गाय आणि म्हैस रवंथ करते. इथंच आहे दूध, इथंच आहे फॅट आणि इथंच आहे SNF. या सगळ्या गोष्टी समजून सांगायला पाहिजे. प्रत्येक शेतकऱ्याला सांगायला पाहिजे, बाबा तुझ्या जातीवंत गाई म्हशीच्या गोठ्याचं हे वेळापत्रक तुला तयार करावं लागणार आहे. सारखी सारखी वैरण अजिबात टाकू नकोस, 100% चुकीचं आहे. जास्त वैरण टाकल्यानंतर जास्त दूध येतं, ही जर संकल्पना जर फोडून काढायची असेल तर दिवसातनं 2च वेळा त्या म्हशीच्या गाईला वैरण द्यावी लागणार आहे. आता ही वैरण देताना तुम्ही काय देताय? हिरवं तर हिरवंच देताय. अगदी ऊसाचं वाढ द्यायला चालू झालं तर मला वाटते 6-6 महिने ऊसाचं वाढ. ऊस तर एक पठ्ठ्यानंतर असं काम केलं, 8-8 महिने दाडा पडूपर्यंत ऊस. म्हणजे जनावर हैराण होऊन गेलं त्या ऊसामुळं आणि त्या वाड्यामुळं. अहो दादा, असं नाही चालणार. तुम्हाला जसं एखादा जेवणाचं ताट आणि त्या ताटामध्ये ऊर्जा मिळण्यासाठी भाकरी, चांगलं कॅल्शियम आणि फॉस्फरस किंवा त्याला आपण फायबर मिळण्यासाठी भाताचा विषय, जसं व्हिटॅमिन्स किंवा प्रोटीन मिळण्यासाठी जशी भाजी असते, जसं तुमचं सात्विक अन्नाचं जसं ताट असतं तसं म्हशीला सुद्धा तुम्हाला TMR बनवावं लागणार आहे. हिरवा चारा कुट्टी केल्यानंतर त्याचा ढीग मारायचा नाही, कारण हिंदी में कहावत है, जान है तो जहान है. समजून घ्या, ज्यावेळेला उभा चारा असतो तर त्यामध्ये ऑक्सिजन भरपूर प्रमाणात असतो, पण चारा कट होतो आणि तो शेतकरी डोक्यावरती बहाराव घेऊन त्यावेळेला शेतामधून घरामध्ये येतो आणि जनावरांच्या समोरच्या भागात टाकतो आणि तो चारा कुट्टी करून त्याचा ढीग मारून ठेवतो. दादानो, साधी सरळ संकल्पना आहे. त्या चाऱ्यामध्ये जर आपण हात घातला कुट्टी केलेल्या, तिथं गरम लागतं. गरम लागतं याचा अर्थ काय, तिथं फर्मेंटेशन व्हायला लागलंय आणि गरम गरम वाफरलेली वैरण जर चारा जर आपल्या म्हशीच्या आणि गाईच्या पोटामध्ये जर गेला तर तिथं काय होतं, जनावरांच्या शरीरामध्ये कार्बन डायऑक्साइड तयार होतो आणि तिथं जनावराला ऍसिडोसिस होतात, अपचनाचा त्रास होतो आणि तुम्ही घातलेला सोन्यासारखा घास हा शेणावाटे निघून जातो. त्यात असणारे प्रोटीन हे सरळ सरळ निघून जातात आणि तुमच्या दुधामध्ये SNF कमी पडतो. गाईचा उत्पादक आता रडायला लागलेला आहे, कारण आता दुधाचे दर भयानक खाली आलेले आहेत. दूध व्यवसाय अडचणीत आलेला आहे आणि त्यात तुमच्या जनावरांचं SNF लागत नसेल तर दादा, माझी एक विनंती आहे तुम्हाला, चारा कुट्टी करायचा असेल, चारा कुट्टी केलेला असेल तर तो चारा पसरावा लागणार आहे आणि आता पसरल्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला आता TMR ची जोडणी लावायला पाहिजे. आता TMR म्हणजे काय,
टोटल मिक्स राशन, म्हणजे एक तर एक वैरण द्यायची नाही आता इथून पुढे जनावराला. का? हिरव्या चाऱ्यामधून आपल्याला प्रोटीन मिळतात, हिरव्या चाऱ्यामधून आपल्याला व्हिटॅमिन्स मिळतात, हिरव्या चाऱ्यामधून आम्हाला मिनरल्स मिळतात आणि सगळ्यात महत्त्वाचं फायबर कंटेंट पण त्यामध्ये मिळतो. यासाठी आपल्याला एक विषय जाणून घ्यायचा आहे की आपल्या त्या जनावराला सुकाचा हिरवा चारा हा पसरायचा आहे, त्याच्यामध्ये मिनरल मिक्सचरचा वापर आपल्याला करावा लागणार आहे. आता मिनरल्स हे कुठे मिळतात? तर शेतामध्ये मिळतात, खडकामध्ये मिळतात. आता ही खनिज तिथून उचलायची कुणी? तर तुमच्या जमिनीतनं ते चारा पीक उचलतं आणि ते चारा पीक आपण ज्यावेळेला कुट्टी करतो त्यावेळेला ते जनावरांच्या पोटापर्यंत येतं. पण तुमच्या जमिनीमध्ये जर नसतील तर आपल्याला कुठल्या तरी कंपनीचा आधार घ्यावा लागेल. एखाद्या कंपनीचा आपल्याला प्रत्येकाला स्टॉल लावलेला आहे, नसेल मेडिकलच्या दुकानामध्ये तर तिथून ते आणावं लागेल. आणि प्रत्येक म्हशीला आणि प्रत्येक गाईला तुमच्या जोपर्यंत तुमचा श्वास आहे तोपर्यंत तुमच्या गोट्यात जनावर आहेत तोपर्यंत हे मिनरल मिक्सचर अजिबात म्हणजे बंद करू नका. मिनरल मिक्सचर हे जनावरांच्या पोटामध्ये तयार होत नाही, जनावरांच्या पोटामध्ये तयार होत नाही, तर ते चाऱ्यामधून, पशुखाद्यामधून किंवा एखाद्या पावडर या विषयामधून त्या जनावराला त्याची गरज पुरवावी लागते. गरज समजून घ्या प्रत्येकानं. जनावर वेळेत माझावर येण्यासाठी, गाभण जाण्यासाठी, गाभण राहण्यासाठी, आई होण्यासाठी, म्हणजे सगळ्यात महत्वाचा गर्भाची वाढ, ही वासरू जवळजवळ 35 ते 45 किलोचं रक्तामासाचा गोळा वाढण्यासाठी, आईच्या कुशीतनं त्यानं बाहेर एंट्री करण्यासाठी, जनावरांची जार 4-4.5 तासामध्ये बाहेर पडण्यासाठी, एवढंच नाही अंग बाहेर येऊ न देण्यासाठी, जनावरांच्या शरीरामध्ये व्हिटॅमिनची कमी पडली, मिनरलची जर डेफिशियन्सी तयार झाली तर जनावर चप्पल खातं, प्लास्टिक खातं, कापड खातं, भिंत चाटतं, स्वतःची लघवी किंवा दुसऱ्याची लघवी पण पितं आणि इथं मोठं नुकसान होतं. इथली जनावरांची कत्तलखान्याकडे जातात. डॉक्टर सुद्धा काही करू शकत नाही, एक्सपर्ट किती जरी असला तरी काही करू शकत नाही. मग आपल्या महाराष्ट्रामधलं कत्तलखान्याकडे जाणारे जनावर वाचवायचे असतील तर आमची जमीन टिकली पाहिजे. जमिनीमध्ये पशुखाद्यावरचा खर्च कमी झाला पाहिजे. तर यासाठी आपण बैल या विषयामध्ये जाऊन आपल्याला या सगळ्या गोष्टी करायच्या आहेत. तर मिनरल मिक्सचर त्याच्यावरती, त्या चाऱ्यावरती मारायचा आहे. परत वाळलेला चारा हा प्रत्येक, आता रब्बी हंगाम संपत आलेला आहे. खरीपाची पिकं आपण घेतली 27 तारखेपासून, म्हणजे 27 मे पासून 15 सप्टेंबर पर्यंत ही खरीपाची पिकं गेली. आता रब्बी हंगाम 15 सप्टेंबर पासून ते आतापर्यंत आलं. गहू आता अंतिम टप्प्यात आहे, हरभऱ्याची काढणी कुठं कुठं चालू आहे, ज्वारीचा आता कणस लगडलेले आहेत. आता येणाऱ्या 15 दिवसामध्ये ज्वारीची कापणी होईल. मक्याचं पीक आता अंतिम टप्प्यावरती आहे. तर यासाठी तुम्हाला माझी विनंती आहे प्रत्येक शेतकऱ्याला, तुमच्या भागातला जेवढा काय गव्हाचा कोंडा, हरभऱ्याचा कोंडा, उन्हाळी सोयाबीन, त्याचबरोबर ज्वारीचा कडवा, जेवढं वेस्टेज मिळतं, जेवढा वाळलेला सुका चारा मिळतो, दादांनो माझी विनंती आहे तुम्हा सगळ्यांना, आपण विचार केला पाहिजे. छोटंसं राज्य आहे हरियाणा, 3 करोड आबादी आहे, 3 करोड लोकसंख्या आहे. छोटंसं राज्य आहे पंजाब उत्तर भारतामध्ये, छोटंसं राज्य आहे 3 कोटी लोकसंख्या आहे. त्याच्या खालोखाल जाऊ दे, तिकडं गुजरात बघा, राजस्थान बघा, युपी सारखं एखादं राज्य बघा, कर्नाटक बघा, ही छोटी छोटीशी राज्य असतील, मोठी असतील, पण आज ब्रीडिंग वरती काय काम केलं. अख्खं हरियाणा स्टेट अख्ख्या देशाला म्हशी पुरवायला लागलं, तर तिथल्या म्हशी संपेनात अख्खं पंजाब मागं पडलं. एवढं मागं पडलं त्या गाय म्हशीच्या की तिथं ड्रीप, म्हणजे त्याला आपण काय म्हणतो, ब्रीड डेव्हलप केलं आणि तिथं आता 80 लिटरला गाय नेऊन लावली. कौतुक केलं पाहिजे त्या शेतकऱ्याचं. तिथं 7 लिटर देणं इथं आमची गाय, म्हणजे आम्ही कुठाले. हा स्वतःला प्रश्न विचारा दादांनो. तरुण पिढी आज बसून आहे, आज सोशल मीडिया सगळे हातात आहे, ही सगळी शेतीवाडी आहे, नोकरीच्या शोधात नोकऱ्या मिळणं झाल्यात, मुली सुद्धा मुलींच्या अपेक्षा मोठे, लग्नाची मुलं आमची त्या टप्प्यावर थांबलेले. या सगळ्यांनी माझा एक विचार करावा. माझं एक मत आहे प्रामाणिकपणे, मी सुद्धा एक शेतकरी आहे, मी शेतकऱ्याचा मुलगा आहे, पण आज तुम्हाला सांगायचं झालं कौतुकानं वाटतं की आज माझा 125 जनावरांचा गोठा आहे. मी त्या दुधाच्या, आणि माझं शिक्षण किती आहे भाऊ, माझं फक्त 12वी शिक्षण आहे. त्या दुधाच्या धंद्यावर कोण म्हणतं दुधाचा व्यवसाय परवडत नाही. शास्त्रशुद्ध आणि तंत्रशुद्ध जर व्यवस्थापन केलं तर निश्चितपणानं 22 लाखाच्या इनोव्हामधनं फिरता येतं. ही संकल्पना मला तुम्हाला या ठिकाणी तयार करून द्यायची आहे. माझी विनंती आहे तुम्हाला सगळ्यांना, व्यवसाय करत असताना अतिशय चांगल्या पद्धतीनं आणि जातीवंत जनावरांच्या गोठ्यामध्ये आपण काम केलं पाहिजे. आता सगळ्यात महत्वाचं, महाराष्ट्र कुठं अडकलाय? महाराष्ट्र अडकलाय 1 नंबरला चाऱ्यामध्ये आणि 2 नंबरला इनफर्टिलिटीमध्ये म्हणजे अडकलाय. जनावरांच्या गोठ्यामध्ये जनावरांचा मांस हा ओळखायलाही नाही झालाय. सगळ्यात महत्वाचं, कत्तलखान्याकडे जेवढे
ट्रकच्या ट्रक बाहेरच्या राज्यात यायला लागल्यात, त्याच्यापेक्षा निम्मे आमच्या इकडे कत्तरखानीकडे चालल्यात. म्हणजे आपल्या महाराष्ट्राची ही अवस्था आहे. यामध्ये आपल्याला काय करावं लागणार आहे तर चाऱ्याकडे लक्ष द्यावं लागणार आहे. दादा माझी विनंती आहे, जास्त ऊसाच्या नादाला लागू नका. जास्त ऊसाच्या नादाला लागल्यापेक्षा आपल्या या मुख्या जनावरांची सेवा केली आणि शेती जर पुढे नेली तर याच्यासारखं दुसरं काय नाही. दुसरी गोष्ट आहे, चारा करायचा आहे जनावरांना, मुख्या जनावरांना 12 महिन्याचा प्रश्न निकालात काढायचा आहे. यासाठी चाऱ्याचं व्यवस्थापन कुठलं करावं तर हत्ती गवतामध्ये आता नवीन एक जात गेल्या 5-6 वर्षामध्ये, कारण मी आता 12 जाती लावलेल्या आहेत माझ्या या 27 वर्षाच्या माझ्या आयुष्यामध्ये आणि या अभ्यासामध्ये. तर आज 12-13 जाती आहेत. त्यातली सगळ्यात बेस्ट कुठली जात असेल तर भोजी नेपियर. प्रत्येकानं प्रत्येक म्हशीला प्रत्येक गाईला 2.5 गुंठ हे भोजी नेपियर लावावं. आणि ॲडवांटा कंपनीचं मेगा स्वीट आणि ज्याला आपण म्हणतो ॲडवांटा 756 मक्का अतिशय ब्रँडेड वैरण आहे. हे एवढ्या एका म्हशीला 5 गुंठ वैरण पाहिजे, 2.5 गुंठ हत्ती गवत आणि राहिलेला 2.5 गुंठ जे आहे याच्यामध्ये मेगा स्वीट आणि मका या पौष्टिक वैरणी आपल्याला कराव्या लागणार आहे. पर्याय नाही, याच्या पुढे काही शास्त्र नाही, याच्या पुढे तुम्हाला कुणी काही बोलणार नाही. यासाठी आपली वैरण त्या मुख्या जनावराला ही तयार केली पाहिजे. आज 10 एकर माझ्याकडे वैरण आहे. 1 रुपयाची वैरण मला या ठिकाणी विकत घ्यायची गरज नाही. माझ्या शेतामध्ये माझ्या 1 एकराच्या त्या प्लॉट मध्ये जर माझ्या वैरणीचं जर अर्थशास्त्र तुमच्या समोर जर मांडायचं असेल तर माझ्या शेतामध्ये 3 महिन्याला 40 टन उत्पादन मिळतं चाऱ्याचं आणि उत्पादन खर्च येतो 21,000. आता 21,000 रुपये मी खर्च केल्यानंतर मला 40,000 किलो वैरण या ठिकाणी मिळते. म्हणजे 50 पैसे किलोनं माझ्या शेतातल्या त्या वैरणीमुळे माझा दुग्ध व्यवसाय आज या ठिकाणी माझा उत्पादन खर्च किती आलाय त्या गाईच्या दुधाचा 19 रुपयेवरती आणून ठेवलाय आणि मला गोकुळ दुधाचा रेट मिळतो तुमच्या माहितीसाठी सांगतो 35 रुपये. त्याचबरोबर 1 रुपये 20 पैसे त्याच्यामध्ये बोनस आहे आणि माझ्या दुधाची क्वालिटी जर झाली तर त्याला सांगायचं तर 38 रुपये. मग आता मला सांगा 19 रुपये जर येत असेल आणि मला दुधाचं जर 38 रुपये मिळत असेल एका लिटरला माझ्या 19 रुपये मला म्हणजे मला मार्जिन राहतं, मला शिल्लक राहतं. ही कशाची जादू आहे? ही फक्त शेतामधल्या वैरणीची आहे. तुम्ही काही एक्सपर्ट तुम्ही कोण माझ्या ठिकाणी कुठला जरी आणून ठेवला वैरणीशिवाय आपला महाराष्ट्र पुढे जाऊ शकत नाही. आणि ती पण वैरण कुठली असायला पाहिजे? पौष्टिक आणि चांगल्या गुणवत्तेची असायला पाहिजे. हे बारखाव्यानं आपल्याला सगळ्याला बघायचं आहे. आज मेगास्वीट सारखी पौष्टिक 66 देशामध्ये त्या कंपनीने काम केलं. मी कुठल्याही कंपनीचा प्रतिनिधी नाही, पण मुख्या जनावरांचं अन्न आहे. ऊसाच्या वाड्यानं ऊसाच्या पाल्यामुळे काय झालंय त्याच्यामध्ये असणारा ऑक्झॅलिक नावाचा ऍसिड हे जनावरांच्या पोटामध्ये चाललं, कॅल्शियमला कोटेड केलं आणि ते युरिन मधून बाहेर गेलं आणि त्यामध्ये काय झालं म्हशीला मोठा फटका बसलाय आणि त्याच्या पाठोपाठ गाईला. सगळ्यात मोठी समस्या आमच्या तरुणांच्या डोळ्यासमोर कुठली असेल तर म्हशीच्या आणि गाईच्या गोठ्यामध्ये म्हणजे माझाला येते पण काम करत नाही. अक्षरशः रेडा दमला, डॉक्टर दमला, मालक पण दमला. आता ती मस कुठं न्यायची द्यायची तर कुठं अशी संकल्पना घेऊन बसलेल्या आहे. हे सगळा या विषयामध्ये हे अडकलेले आहे. तर माझी विनंती आहे प्रत्येक तरुणांना प्रत्येक शेतकऱ्याला वैरणीमध्ये लक्ष द्या. आज आपल्याला मका ॲडवांटा 756 अतिशय सुंदर पौष्टिक वैरण खास वैरणीसाठी या ठिकाणी आपण ही वैरण जर आजूबाजूला बघा मिळाली तर ठीक, नसेल तर आम्ही त्याची वेबसाईट चालू केलेली आहे पशु ई चारा ही एक वेबसाईट आहे. त्याच्यावर तुम्हाला त्या ठिकाणी ते मागून घ्यायचं आहे. हा प्रचार नाही, फक्त कत्तलखान्याकडे जाणारे जनावर आपल्याला या ठिकाणी हे करायचे. दुसरी गोष्ट आहे तुमच्या गोठ्यातल्या जनावरांचा माज ओळखायचा आहे. कसं ओळखावं लागलं? तुम्ही रोज सकाळी आणि संध्याकाळी त्या तुमच्या गोठ्यामध्ये तुम्हाला चक्रा माराव्या लागणार आहे. सगळ्यात महत्वाचा विषय सकाळी 6 ते 9 आणि संध्याकाळी 6 ते 9 या वेळेत त्या पशुपालकानं आज या ठिकाणी उपस्थित राहणं आणि दूध काढायच्या वेळेला तुम्ही तिथं हजर राहणं ही काळाची गरज आहे. दादानो वेळ कमी आहे. सगळ्यात महत्वाचं हे का जीव तोडून सांगायची पाळी आले. एका गाईचं वार्षिक उत्पन्न हे 4,500 लिटर असतं. 38 रुपयानं 1,70,000 रुपये त्याची म्हणजे दुधाचे पैशाचे दर होतात किंवा रेट मिळतो. मग मला जरा सांगा 2.25 लाख रुपये जर एक गाय उत्पादन देत असेल तर त्याच्यातला 1 लाख रुपये खर्चाला सोडलं तर 70 ते 75,000 रुपये एका गायीच्या पाठीमागे राहतात. मग अशा आमच्या तरुणानं जर मी म्हणतो 5 ते 6 गायी राहू दे 50 गायीचा मोठा करायचा 7-7 गायी जरी केल्या आणि त्याच्या दुधामध्ये जर 5 राहिल्या तर 70,000 गुणिले 5 3.5 लाख रुपये वर्षाला आणि भागिले 12 महिन्याचा जर
केला तर माझ्या माहितीप्रमाणे कमीत कमी त्या तरुणाला 20 ते 25 हजारची नोकरी आणि जॉब मिळेल. आता ह्याच्यापेक्षा काय स्पीड मी सांगू शकत. ठीक आहे, तर मला काय सांगायचं आहे, हरियाणाची म्हैस कौतुकानं आणतो बरोबर आहे, 1.5 लाख 2.5 लाख रुपये, पण म्हैस आल्यानंतर 14 लिटरची पिळून घेतलेली तिथली म्हैस ज्यावेळेला आपल्या व्यवस्थापनाखाली येते त्यावेळेला ती 12 लिटरवरती राहते. आता 12 लिटर ही किती दिवस दूध देते, तर ही फक्त 100 दिवस दूध देते. म्हणजे 100 दिवस गुणिले 12 जरी शोध केला तर पहिल्या पीक पिरियड मध्ये ती म्हैस 1200 लिटर दूध देते. तर त्यानंतर ती गाभ गेली पाहिजे, गाभ गेल्यानंतर तिचा ग्राफ खाली 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 येतो. म्हणजे सकाळी 4 लिटर आणि संध्याकाळी 4 लिटर, दिवसाला 8 लिटर देते. असं 100 दिवस करते. पहिल्या टप्प्यात 1200, दुसऱ्या टप्प्यात 800, तिसऱ्या टप्प्यात 400, टोटल 2400 लिटर दूध देते. दादानो, माझी विनंती आहे तुम्हा सगळ्यांना, म्हैस सुद्धा 2.5 लाख रुपयाचं दूध देते. आणि आता सारांश एवढाच आहे, 1 लाख रुपये खर्चाला जाणार आहे, 70 ते 75 हजार रुपये तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहे. आता 75 हजार रुपये एका जनावराच्या पाठीमागं वर्षाला राहत असतील तर त्याचं युनिट किती मशीन खरेदी करायचं त्या पंजाबला आणि हरियाणाला जाऊन ते तुम्हाला संशोधनाचा विषय आहे, तो तुम्ही करा. पण मला एवढंच सांगायचं आहे, एक उत्तम नोकरी आणि एक उत्तम व्यवसाय 100% आणि हा विषय खानदानी आहे. यासाठी तुम्हाला माझी विनंती आहे की तुम्ही त्या गोठ्यामध्ये असणं गरजेचं आहे. अहो, सकाळी पहाटे 3:30 ला गोठ्याला जाग येते आमच्या, आणि आम्ही सकाळी बरोबर 4-4:30 ला सगळी कामं झाल्यानंतर ज्यावेळेला दूध काढणं हा विषय येतो त्यावेळेला आम्ही तिथं जातो. 4:30 वाजल्यापासून ते 6:30 वाजेपर्यंत टोटल आमच्या गोठ्यातलं काम करतो आणि आम्ही बाहेर येतो. कुठल्या कुठल्या म्हशी भरवायचे, कुणाला 21 दिवस झाले, कुणाला 42 दिवस झाले, कुणाचं काय विषय, कुणाची कास सुचले का, कुठलं काय जनावराला मॅट्रायटिस नावाचा आजार झालाय काय, हे सगळं बघून आम्हाला तिथून आम्हाला प्रोसेसिंग मध्ये जावं लागतं. म्हणजे दुधामध्ये व्हॅल्युएशन जर करायचं असेल तर दुधाची उपपदार्थ सुद्धा अतिशय महत्वाचं आहे. माझ्या गोठ्यातल्या म्हशीचं दूध हे 70 रुपयाने विकतो, तेवढ्यावर मी थांबत नाही. त्या दुधाचं पनीर बनवणं, त्या दुधाचा खवा बनवणं, त्याचं सगळं बाकीच्या सगळं श्रीखंड आम्रखंड बनवणं, म्हणजे दुधाला एवढा पुश केलाय, एवढे धक्का मारलाय जोरात. आज 100 रुपयाच्या वर माझ्या म्हशीचं दुधाचं मला म्हणजे मला रेट मिळतो आणि गाईचा 65 रुपयाने मिळतो. हे छोटे मोठे विषय तुमच्या डोक्यात आता आलेच पाहिजेत. आणि सगळ्यात महत्वाचं, जनावरांचा माज या विषयामध्ये जर बोलायला झालं तर जनावरांच्या गोठ्यामध्ये ज्यावेळेला जनावर खाली बसतं त्यावेळेला बसल्यानंतर ते जनावरांच्या गर्भाशयातनं जी दह्यासारखी घाण पडते, जिचं पांढरा असा बळच फेकून देते, त्यावेळेला समजून जायचं म्हैस ही या जन्मात आपल्याला गाव धरणार नाही. यासाठी ताबडतोब आपल्या डॉक्टरला बोलवावं लागणार आहे आणि गर्भपिशवीमध्ये औषध सोडावं लागणार आहे किंवा त्याच्यापासून ते ट्रीटमेंट करून ती म्हैस कशी माझावर येईल यासाठी तुम्हाला आपल्याला विचार करावा लागणार आहे. दुसरी गोष्ट आहे, जनावर जर वेळेत माझावर आलं, आणि सगळ्यांना माझी विनंती आहे, पशुपालकांना, म्हशी आणि गायी गोठ्यातल्या 80% जनावर ही रात्री माझावर येतात, दिवसा शक्यच नाही. कारण 27 वर्ष झालं या मुक्त गोठ्यामध्ये मी काम करतो. माझ्या डोळ्यासमोर विद्यापीठ आहे, 125 जनावरांचं. ते शास्त्र काही सांगू देत, पण माझं प्रॅक्टिकली जनावरांना ते शिकवलेलं शास्त्र हे कधीच वाया जाणार नाही. 70 ते 75, 80% जनावर ही रात्री माझ्यावर येतात. आता भरवायचंय कधी, जनावरांचा परफेक्ट कन्सिव्ह राहण्याचा जो रेट आहे सकाळी 6 ते 11 या वेळेत तुमच्या गोठ्यात तुमचे डॉक्टर आले पाहिजेत. आणि सगळ्यात महत्वाचं, डॉक्टर आले की पहिला प्रश्न तुमचा असणार आहे, डॉक्टर साहेब माझी हरियाणाची मोर आहे, माझी पंजाबची गाय, माझी बेंगलोरची आहे, माझ्या स्वतःच्या गोठ्यात तयार झालेली गाय 20 लिटरच्या वरची आहे, तुमच्याकडे स्ट्रॉ, ती कांदी कुठल्या जातीची आहे, कुठल्या वळूची आहे, त्या वळूच्या आईचं रेकॉर्ड पाहिजे, तरच मी आज माझ्या गोठ्यामध्ये माझ्या म्हशीला गायला ते भरवणार आहे. हे विचारल्याशिवाय माझी विनंती आहे तुम्हाला तरुणांना सगळ्यांना की गाय भरवायची असेल तर 12,000 लिटर दूध देणाऱ्या वळूच जर सिमेंट वापरायचं. साहेब नसलं तर जावा तुम्ही, नसेल तर हे 2,000 घेऊन जावा. पुढच्या वेळी येताना माझ्या 10-12 स्ट्रॉ माझ्या गोठ्यामध्ये माझ्या असल्या पाहिजे. साहेब मुर्रा म्हैस माझ्यावर आल्या, मी वळू तिकडून एवढ्या लांबून मी आणू नाही शकत, पण मला तुमच्याकडची कांडी जी पाहिजे आहे हे 3500 लिटर 3,500 लिटर वर्षाला दूध दिलं पाहिजे. अशा मुर्रा म्हशीच्या वळूच्या रेड्या जर सिमेंट माझ्या गोठ्यामध्ये पाहिजे, तरच माझा महाराष्ट्र गाई विकणारं राज्य, माझा महाराष्ट्र म्हणजे म्हशी विकणारं राज्य, माझा महाराष्ट्र म्हणजे आपला हिरवा चारा
ठिकाणी सुका चारा विकणारं राज्य ही संकल्पना आमची कडेला जाईल. नसेल तर अहो दादानो विचार करण्याची गोष्ट आहे. 4 लाख जनावर वर्षाला विकतं हरियाणा. 4 ते 4.5 लाख गायी त्या पंजाब मधून बाहेर पडतात. 1.5 ते 2 लाख त्या गुजरात मधून बाहेर पडतात. 75 ते 80 हजार जनावर त्या गंगानगर आणि त्या राजस्थानच्या बाउंड्रीवरून बाहेर पडतात. इकडून 1.25 लाख जनावर बेंगलोरवरून पडतात आणि जवळजवळ 1.5 लाख जनावर त्या आग्रा यूपीच्या कोपऱ्यातून बाहेर पडतात. सगळे स्टेट मधली जनावर येतात तरी कुठं? निम्मी येतात महाराष्ट्रात आणि निम्मी जातात महाराष्ट्राच्या बाहेर. म्हणजे समजून घ्या करोडो रुपये विमानानं आम्ही त्या राज्यासाठी द्यायला लागलोय. अब्जावधी रुपये आम्ही त्या रेल्वेनं द्यायला लागलोय. तिथले व्यापारी बघा 6-6 फूट उंचीचे. तुम्ही जी लग्नात कपडे घालतात ते बस सोडून दाखवायला घालतंय. हे एवढे वाईट वाटते तिथं. त्याच्या हातातले अंगठ्या, त्याच्या हातातले कडे, त्याच्या गळ्यातलं सगळं ते. मी राजकीय नाही, हे शासन नाही. पहिल्यापासूनच पशुसंवर्धन विभागाकडनं ही सगळी कळ इथं कोण जर अधिकारी असतील तर तिथपर्यंत आमचा सुद्धा दाखला केला पाहिजे. सगळी जनावरनं अहो बाहेरनं 40,000 रुपये अनुदान देऊन किंवा बाहेरनं 20,000 मध्ये जर दूध वाढवायचं असेल तुमच्या आमच्या डोक्यामध्ये असणाऱ्या त्या जनावरांच्या पोटामध्ये किंवा गर्भाशयामध्ये दूध घ्या. तिथं कालवडी तयार केलेत आणि गावाच्या ग्रामपंचायतीनं ठराव केलाय. गावात 4 लाखाचा ओळू आहे. 24 ते 28 लिटर दूध देणारा ओळू आहे आणि अशा त्या ब्रीडिंग मधनं ती जनावर तयार करायला लागलेत आणि वर्षाला त्या स्टेट मधनं 4 लाख जनावर विक्रीचं हे टार्गेट आहे त्यांचं. म्हणजे आपण कुठं आहे बघा. ना ब्रीडिंग नाही, ना कुठं चाऱ्याचं व्यवस्थापन नाही. मला या ठिकाणी बोलायची जी संधी दिली त्याबद्दल मी अगदी मनापासून धन्यवाद देतो आणि या ठिकाणी इथंच थांबतो. धन्यवाद. KMS न्यूज, स्पंदन मरांचे, नाते आपुलकीचे.